जय महाराष्ट्र मित्रांनो, तर मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे। हे काम तुम्हाला आजच्या आजच पूर्ण करायचं आहे, नाहीतर तुमचं नाव हे कार्डवरून वगळण्यात येणार आहे, म्हणजेच कमी होणार आहे। सविस्तर माहितीला सुरुवात करतोय। तर रेशन कार्डचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जर तुम्ही मोफत रेशनचा लाभ घेत असाल आणि तुम्ही हे काम अजूनही केलं नसेल तर तुमचं नाव इथं वगळलं जाऊ शकतं। तर तुम्ही रेशन कार्डवर मोफत धान्य आणि इतर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची असणार आहे। तर रेशन कार्ड धारकांना उद्यापर्यंत म्हणजेच आज 30 एप्रिलपर्यंत ई-KYC पूर्ण करायचं आवाहन दिलेलं आहे। तुमच्याकडे आज एकच दिवस बाकी आहे। तुम्ही जर 30 एप्रिलपर्यंत तुमची ई-KYC पूर्ण केली नसेल तर तुम्हाला मोफत रेशन मिळणार नाही। यापूर्वी शेवटची तारीख ही 30 मार्च होती, पण सरकारने आतापर्यंत 6 वेळा त्यांची अंतिम मुदत वाढवलेली आहे। यावरून सरकारने म्हटलं आहे की कोणत्याही परिस्थितीत तुमची ई-KYC 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी लागेल, अन्यथा तुमचे नाव इथे वगळले जाऊ शकतं। ज्यांची ई-KYC झालेले नाही आहेत त्यांच्या नावे बनावट युनिट समजून नावं सगळी वगळली जातील। तुमच्या कुटुंबासाठी शक्य तितक्या लवकर ई-KYC करा आणि ही सुद्धा ई-KYC तुम्ही मोबाईलवरून करू शकता। सविस्तर ते बघू शकतात की सविस्तर व्हिडिओ मी टाकला होता। जर तुम्हाला व्हिडिओ सर्च होत नसेल तर तुम्ही डॉल्बी मराठी रेशन कार्ड जरी सर्च केलं तरी रेशन कार्डवरती ई-KYC कशी करायची एकदम सोपी पद्धत घर बसल्या ते 5 मिनिटाच्या आत तुम्ही तुमची ई-KYC तुमच्या सगळ्या फॅमिली मेंबरची ई-KYC करू शकतात। सविस्तर व्हिडिओ तिथे टाकलाय। KYC करताना कोणतीही अडचण येते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। हा डिटेल व्हिडिओ आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच देऊन टाकतोय। लवकरात लवकर पाहून तुमची ई-KYC पूर्ण करायची आहे। तर 30 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे। वारंवार डेट वाढवून सुद्धा भरपूर जणांची ई-KYC इथे झालेली नाही आहे, म्हणून आजच्या आज लवकर जवळच्या स्वस्त धान्य रेशन दुकानात जाऊन तुम्ही KYC करू शकता। सोबतच तुम्हाला मोबाईलमध्ये मेरा रेशन या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुमची ई-KYC झटकीपट करून घ्यायची आहे। त्याच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस या व्हिडिओमध्ये मी इथं समजावून सांगितलेले आहे। तर ई-KYC कशी करायची आहे ते पण सांगतोय, जसं की मेरा ई-KYC ॲप इन्स्टॉल करायचं आहे। त्याच्यासोबत तुम्हाला आधार फेस RD देखील हे तुम्हाला ॲप जे आहे ते फक्त डाउनलोड करायचं आहे। त्याच्यामध्ये तुमचं लोकेशन ऑन करायचं आहे, तुमचा आधार कार्ड नंबर कॅप्चा कोड टाकून तुम्हाला OTP सेंड करायचा आहे आणि OTP सेंड केल्यानंतर तुम्हाला तुमचा सगळा तपशील दिसेल आणि तपशील दिसल्यानंतर तुम्हाला फेस ई-KYC पर्याय त्या ठिकाणी ऑप्शन दिसेल। त्याच्यामध्ये तुमचा कॅमेरा चालू होईल। कॅमेरा चालू झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डोळे बंद चालू करायचे। तर जेव्हा तुमचे डोळे बंद चालू करतात त्यावेळेस तुमचा फोटो कॅप्चर केला जातो आणि कॅप्चर केल्यानंतर त्या ठिकाणी ई-KYC स्टेटस Y येत असेल म्हणजेच यस तुमची ई-KYC पूर्ण झालेली आहे आणि तुमचं तिथं N येत असेल तर तुमची ई-KYC फेल झालेली। ज्या काही स्टेप्स आता सांगितल्या त्या सगळ्या स्टेप सविस्तर तुम्हाला परत एकदा त्या ॲपमधून करून घ्यायच्यात। Y आल्यानंतर तुमची KYC पूर्ण झाली आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमची ई-KYC घरी बसून पूर्ण करू शकता। सोबतच तुमचं जे स्वस्त धान्य रेशन दुकान आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमची सगळी ई-KYC इथे संपूर्ण करू शकता। तर 30 एप्रिल 2025 शेवटची तारीख असणार आहे। लवकरात लवकर तुम्हाला इथे ई-KYC करायचे। जर तुम्ही तुमची ई-KYC आज पूर्ण केली नाही तर तुमचं स्वस्त जे काही धान्य आहे आणि इतर योजनांचा लाभ आहे हा तात्काळ बंद करण्यात आलेला आहे। GR नुसार वारंवार अपडेट राहणं तेवढंच गरजेचं आहे। ज्या काही डेट त्या देतात त्या डेटनुसारच आपल्याला सगळं अपडेट असणं गरजेचं आहे। हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि अशा लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।